ओम श्री गणेशाय नमो नमः। ओम गणगणपतये नमो नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ मी माझ्या घरी माघी गणेशोत्सवाचा जो गणपती आणला होता त्यासाठी गणपती आणल्यापासून ते पूर्ण तयारीचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। आता इथे आपण तयारी करतोय ते बाप्पाच्या आवडीच्या मोदकाची। मी हा उकडीचा मोदक व्यवस्थित बनवलेल्याचा एक पूर्ण व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहेच, पण तो माझ्या जेवढाचा रेसिपीचा जो चॅनल आहे तिथे मी अपलोड केले, पण त्या चॅनलची लिंक मी या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेन। मोदक वळताना किती कष्ट आणि त्याचे पाती व्यवस्थित बसवण्यापासून जे सगळे उद्योग इथे मी ट्राय केले। मला फार काही जमलं नाही, पण जितकं जमलं ते मी नक्कीच ट्राय केलं आणि अशा पद्धतीने बाप्पाला आम्ही मोदक दाखवले। इथे माझ्या छोट्या जाऊबाई माझ्या लेकींना मोदक भरवण्याचा प्रयत्न करत होती। शिवण्याने आवडीने खाल्लं, शिवाशीने थोडासा नाक मुरडलं आणि नंतर मला वेळ लागलं ते बाप्पाचं फुल फोटोशूट करण्याचा, कारण बाप्पा इतका सुंदर आहे, इतका मनमोहक आहे की त्याचा फोटोशूट केल्याशिवाय राहू तरी कसे। पण यामध्ये मी आधी तुम्हाला सर्वांना हे सांगू इच्छिते की यामध्ये बाप्पा हा साधा सिंपलच आणलेली मूर्ती होती, पण याला इतकं मनमोहक करण्यामागे सगळं क्रेडिट जातं ते माझ्या भावाला सागरला। त्याने बाप्पाला फेटा नेसवण्यापासून ते अगदी त्याचे हिऱ्यामा डायमंडचे जे काही दागिन्यांचा त्याने प्रयत्न केला तो पण खूप सुंदर केला। फेटा, धोतर, सारा पंचांग हे सगळं त्याला खूप छान जमलेलं आहे। येणारा घरी प्रत्येक भाविक एकच वाक्य म्हणत होता, मूर्ती कुठून आणली, कुठून घेतली, इतकी सुंदर आहे की मन तिथेच राहतं आहे, दुसरीकडे लक्षच जात नव्हतं। आणि त्यामध्ये हा आमच्या माऊने दिलेला, आमच्या बाप्पाला दिलेला मोदक तोही हातामध्ये छान उठून दिसत होता बाप्पाच्या। नंतर बाप्पाला म्हटलं, देवा तुझं इतकं सुंदर सागरने रूप केलेलं आहे, त्याच्यावर कायम तुझी कृपादृष्टी असू दे। तुझ्या ह्या अशा वेगवेगळ्या कामामध्ये तो नेहमी पुढे असतो, तसंच त्याला आयुष्यभर पुढे सुख समृद्धी नांदू दे त्याच्याकडे, अशी प्रार्थना करत मी हा व्हिडिओ शूट कंटिन्यू केला। त्यानंतर सागरनेच बनवलेला हा डेकोरेशन साधा सिंपल जरी असला तरी तो अट्रॅक्टिव्ह आहे, हे त्या डेकोरेशनवरून पाहतानाच कळतं। नंतर त्याचे डेकोरेशनचे आणि बाप्पाला सजवण्याचे खूप सारे व्हिडिओज त्याच्या चॅनलवर आहेत, त्याचीही लिंक मी चॅनलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी नक्कीच देईन। नंतर हे रेडीमेड आणलेले मोदक काजू आणि बदामाचे, पण बाप्पाला म्हटलं, बाप्पा तू पण मजा कर आणि आम्हाला पण मजा करू दे, कारण तू आलास की मोदकांची मजा आमची पण वाढते। आणि बाप्पाने छान मोदक खाण्याची सुरुवात करावी यासाठी मी त्याला रिक्वेस्ट करत होते की बाप्पा मोदक खा रे, एकदा तू खाल्लं की आम्ही सगळे खायला मोकळे। अशा पद्धतीने मोदकांचा व्हिडिओ आणि बाप्पाचा व्हिडिओ मी पूर्ण केला। त्यानंतर आरतीसाठी तयारी करताना बाप्पाला व्यवस्थित छान तयार करून आम्ही आरतीची तयारी करायला घेतली होती, पण आरतीचा व्हिडिओ जमला नाही बनवायला, कारण की घरात खूप गर्दी झाली आणि मग सफोकेशनमुळे मोबाईल हातात घेताच आला नाही। त्यात आमच्या 2 छोट्या सतवत होत्या, म्हणून आम्ही त्यांना काही जास्त त्रास दिला नाही। अशा पद्धतीने पुन्हा तो मोदकांचा व्हिडिओ मी व्यवस्थित इथे अपलोड केला आणि आरतीचा व्हिडिओ अपलोड नाही करू शकले। पण बाप्पाच्या फोटोशूटला बराच वेळ गेला, कारण त्याचं मनमोहक रूप 2 दिवस मी बरोबर त्याचं जेवढं जमेल तेवढं मी व्हिडिओ फोटोशूट केलेलं होतं। त्याला वेगवेगळ्या लाईटिंगमध्ये त्याच्या चेहरा ह्या साईडने कसा दिसेल, त्या साईडने कसा दिसेल, अपलोड डाउनलोड ह्या सगळ्या पद्धतीने मी त्याचा पूर्ण व्हिडिओ। नंतर आम्ही तरी कशाला राहतो आहे, आम्ही पण सगळे सुरू झालो ना, कारण आता बाप्पा जाणार म्हटलं की आम्ही सगळ्यांनी लास्टच्या दिवशी हे केलेले फोटोशूट होतं। त्यात लेकी काय ऐकत नाही आमचं, आम्ही त्यांचं फोटोशूट करत होतो। इथे माझे बाबा लेकींचे नातींचे लाड करत करत व्हिडिओ शूट करत आहेत। ते त्यांची ही लाडकी शिवांशी, बाबांचा शिवांशीवर खूप जीव आहे, हे त्यांनी पदोपदी दाखवून दिलं। आणि आईचाही, माझे आई बाबा दोघेही शिवांशीवर खूप लाड करतात। माझी लाडोबा लवकर बोलू दे अशी सगळ्यांची प्रार्थना। माझे मोठे बंधू, मोठी वहिनी, भाऊ आणि माझा भाचा, माझी छोट्या भावाची मुलगी पलक, असे आम्ही सगळ्यांनी हा फोटोशूट पूर्ण केला। पण सगळ्यांचा फोटोशूट पूर्ण होत नाही तोपर्यंत आमच्या छोट्या भावजाई आल्या, शुभ्रा मॅडम।
शुभ्रा, पलक आणि श्याम असं सगळ्यांचा हा पुन्हा फोटोशूट झाला. त्यामध्ये माझी माऊ कशी मागे राहायची, माऊ आणि माझे भाई ते सुद्धा दोघेही आले या फोटोशूटमध्ये. इथे त्यांचे नखरे वेगळेच होते. भाई म्हणतात नॅचरल फोटो, माऊ म्हणते असं नको तसं नको. पण आम्हा बायकांचं असं चालतंच, फोटोशूट करण्यामध्ये आमचा थोडा क्रेज जास्तच आहे. असो, नंतर आम्ही शेवटी निघालो बाप्पाला त्याच्या घरी सोडायसाठी. इथे आम्ही सगळे बसलो होतो, पण टेम्पोमध्ये फार काही जागा पुरली नाही, म्हणून आम्ही भाईंना सांगितलं तुम्ही गाडी काढा. आणि टेम्पोमध्ये जेवढे गेले ते, आणि मागून गाडीवरनं आम्ही सगळे शिवांशी, शिवण्या, माऊ, काका आम्ही सगळे गाडीत होतो. आणि असं पद्धतीने रोड साईडने गणपती हळूहळू नेता नेता सगळे गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा या गजरात आम्ही पुढे पुढे निघालो. बाप्पावर फार काही लाईट पोचत नव्हती, पण आम्ही गाडीची लाईट पोचवण्याचा प्रयत्न करत होता. आणि इथे गाडीमध्ये भाईंनी गाणी लावली होती, त्यात आमची शिवण्या उलटं पुलटं करून नाचायला सुरुवात. हे काय पाऊट वगैरे करून दाखवते आहे, सगळ्यांचं मन आधीच वेडं करते तिकडे इकडे पाहण्यामध्ये. नंतर माऊ पण सुरू झाली टुकुमुकू नाचायला जागेवरच. शिवांशीने काही इंटरेस्ट दिला आणि एक छोटीशी स्माईल देऊन मला सांगितलं कॅमेरा तुझं तिकडे घे बाबा. आणि इथून मी पुन्हा माझ्या बाप्पाला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने आम्ही पुढे जात आलो. नंतर शेवटी टेम्पोतनं गणपती बाहेर काढून आम्ही पुढे आलो तलावाजवळ. इथे पुन्हा पिपाणीवाले दिसल्यावर शिवण्या मॅडम सुरू झाल्या नाचायला, आणि आमची माऊ पण कशाला ऐकते, तिच्या जोडीला ती पण. असं करत करत आम्ही पुढे सगळे आलो. जवळजवळ येता येता लक्षात आलं की अरे चांदू मामा पण आम्हाला बघतोय, किंवा तो त्याच्या बाप्पाला बघतोय की काय, की चल बाप्पा आता घरी जायचं आहे. आणि हळूहळू बाप्पाला आम्ही तलावाजवळ आणखीन जवळ घेऊन आलो. एकीकडे आम्ही बाप्पाला घेऊन खाली येत होतो, तर माझा मोठा भाऊ गेला होता तलावाजवळची पावती फाडवायला. कारण की ती पावती इथे आमच्या बाप्पाचा सेम डुप्लिकेट बाप्पा छोटूसा तोही तिथे दिसला, अगदी सेम हारामध्येच तोही होता. हळूहळू पुढे खाली तलावाजवळ किनाऱ्यावर आम्ही आलो. आणि मग नंतर थोडंसं मन जड करत मी पण माझ्या नवऱ्यासोबत पुढे गेले, का तर मला व्हिडिओ बनवायचा होता बाप्पाचा. कारण आठवणींमध्ये ती एक गोड आठवण राहते. पुढच्या बाप्पाचा त्या दादांना कपडा काही काढता आला नाही डोक्यावरचा, म्हणून बाप्पाचा कपडा काढून घ्या ताई असं तो म्हणत होता. त्या दादाचे ऐकणं आणि तो कपडा काढून दिला. आणि इथे पुढे या तलावाच्या लोकांजवळ आम्ही आमचा बाप्पा हातात दिला. बाप्पाला हातात देताना मला उदास होतं. नवऱ्याला म्हणत होते नाही 1.5 दिवसाचा ठेवण्याऐवजी 5 दिवसाचा असता तर बरं झालं असतं. पण खरं तर असं म्हणतात मागे उत्सव हा 1.5 दिवसाचा छान. आणि अशा पद्धतीने तिथे आणखीन एक बाप्पा आमच्या बाप्पाच्या जोडीला बसला. आणि मग तो लाडका बाप्पा जो आमच्या बाप्पासारखाच हार घातलेला, तसाच तो दुसरा बाप्पा तिथे मध्ये येऊन बाजूला बसला. आता बघा तो येईल कसा. आणि आमची पावती बघून दादाने आम्हाला अर्धी पावती दिली की हो बाबा तुम्ही पैसे भरलेत. हा पहा तो बाप्पा आला. क्यूट आहेत ना तिघेही जण, खूप छान वाटत होते. असे तर सगळेच बाप्पा खूप छान आहेत, पण प्रत्येकाला आपला बाप्पा खासच वाटतो. आणि इथून सगळेच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या करत तलावाच्या आतमध्ये खोलगट भागावर ते सगळे दादा घेऊन चालले होते बाप्पाला. आमच्या बाप्पाला मी तेच म्हटलं, बाप्पा मी नवसाप्रमाणे तुला दुसऱ्या वर्षी हे आणलं, पुढच्या वर्षी तुझा शेवटचा वर्ष असेल, पण ह्या वर्षामध्ये जर माझ्याकडनं किंवा माझ्या घरातल्यांकडनं पूजा अर्चा करताना काही चूक झाली असेल तर सगळ्यांना माफ कर, सगळ्यांना सुख समृद्धी दे, सगळ्यांना दीर्घ आयुष्य दे, सगळ्यांना सुखी ठेव, आलेल्या घरी प्रत्येकाला तुझा आशीर्वाद मिळू दे, असं म्हणत आमचा बाप्पा पुढे जात होता. पण तो अगदी जाईपर्यंत माझ्या मागण्या त्याच्यापर्यंत होत्याच होत्या. मला म्हटलं तू चाललायस तुझ्या आईकडे, पण माझ्या लेकींवर तुझी कृपादृष्टी असू दे, कायम त्यांना सुखी ठेव आणि त्या चांगल्या हसतमुख राहू दे, त्यांच्यावर कोणाची वाईट दृष्टी नको पडू दे, असं म्हणत माझा बाप्पा पुढे गेला. आणि ह्या दादाने माझ्या बाप्पाला विसर्जनासाठी उचललं. इथे आम्ही सगळे जोरात ओरडलो, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत आम्ही डोळे पाणावले आणि आमच्या बाप्पाला घेऊन डोळ्यात त्याची कॉपी घेऊन, डोळ्यात त्याची चित्र घेऊन आणि मनात त्याचे गोड विचार घेऊन आम्ही तिथून निघालो. निघताना इथे हा बाप्पा ज्याने तो सगळ्यांचं मन मोहून घेतलं. आम्ही सगळे पुन्हा तिथे पाया पडायला थांबलो. त्यानंतर हे अशा हातगाडीवरनं बाप्पा घेऊन जाणारे होते. खूप लोक होती त्या तलावाजवळ. नंतर काही पिपाणी वाजवणारे खास तिथे होते. तिथे ह्या पिपाणीच्या तालावर नाचणाऱ्या बायका. खूप मजा आली. आमचा हा सगळा मराठी मोळा छोटा मोठा का होईना डान्स तिथे सुरूच होता. पुढे पुढे येत गेलो आणि नंतर गर्दीमध्ये पुन्हा मला तो चंदूबाबा दिसला. त्याला पण आपला काय मी व्हिडिओमध्ये घेतल्याशिवाय राहिली नाही. आणि या गर्दीतून आम्ही बाहेर निघालो. पण निघता निघता भाईंकडे आमची असलेली शिवण्या आणि तिचा बाबा पुन्हा नाचायला लागले पिपाणीच्या तालावर. तिथे भाईंना त्यांचा मित्र भेटला आणि ते बिझी झाले. अशा पद्धतीने आम्ही आमच्या बाप्पाला सोडून पुढे आलो. आता हे सर्व फोटोज मी त्यावेळेला काढले होते, जे घरी आलेली लोकं काही होती खास जवळची, त्यांच्यासोबत काढलेले हे फोटोज होते. माझी मैत्रीण संध्या, अचानक कोईना दोघींच्या साड्या मॅच झाल्या. तिचा मुलगा, हा माझा भाऊ सागर, ज्याने गणपतीपासून ते डेकोरेशन सगळं केलेलं आहे. माझी लेक मोदक चोरताना, माझी छोटी भाऊजाई, माझा दादा, माझे आईवडील, माझी शिवांशी, त्यानंतर शिवण्या पाऊट करणारी, दादा वहिनी, मयुरेश पलक, माऊ काका, आम्ही 5 जणी, अशा आम्ही सगळ्यांचे फोटोशूट घेऊन आम्ही हे व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण केला. आणि आता भेटू पुढच्या वर्षी. तोपर्यंत नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.